रामकृष्ण हरी. वेळ कोणासाठी थांबत नाही आणि काळ कोणाला सोडत नाही. आपण ज्या गोष्टींच्या मागे धावतोय त्या शेवटी मातीच होणार आहेत, पण जे कधीच संपत नाही ते म्हणजे नाम आणि ज्ञान. आजचा हा व्हिडिओ म्हणजे तुमच्या धावपळीच्या आयुष्यातला एक पॉज आहे. संतांनी दिलेल्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं तर पश्चात्तापाशिवाय काहीच उरणार नाही. चला वेळेत जागे होऊया. आयुष्यात खूप धावपळ करूनही शेवटी मनात एक रिकामेपणा जाणवतो का? जगातल्या सर्व सुखांच्या मागे धावूनही खरी शांती मिळत नाहीये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत निवृत्तीनाथांच्या अशा एका अभंगाचा अर्थ पाहणार आहोत, जो फक्त गाण्यासाठी नाही तर तुमचं आयुष्य बदलण्यासाठी आहे. हा अभंग आपल्याला सांगतो की ज्या परमात्म्याला शोधायला ऋषीमुनींना हजारो वर्षे लागली, तो आपल्या इतक्या जवळ कसा असू शकतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटच्या चरणात निवृत्तीनाथ महाराजांनी शून्यातून विश्व कसं उभं करायचं याचं गुपित सांगितलं आहे. विठ्ठल नाम हा केवळ शब्द नसून ते मनाला एकाग्र करण्याचे एक माध्यम आहे. आजच्या डिस्ट्रॅक्शनच्या काळात हा अभंग मनाला केंद्रबिंदूवर आणण्यास मदत करतो. दिननिशी कीर्तन म्हणजे सतत चांगले विचार करणे. जेव्हा आपण चांगले शब्द उच्चारतो तेव्हा आपल्या भोवतीचे वलय औरा सकारात्मक होते. पांडुरंग विटेवर उभा आहे, जो नम्रतेचे प्रतीक आहे. मानवी जीवनात येणारे अनेक अडथळे हे आपल्या अहंकारामुळे असतात. हा अभंग तो अहंकार गळायला लावतो. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिला चरण, रूपाचे रूपस विठ्ठल नामवेश. पंढरी निवास आत्माराम. भावार्थ. येथे रूपस म्हणजे केवळ बाह्य सौंदर्य नाही, तर ज्याला पाहिल्यावर डोळे निवांत होतात असे परमतत्व. विठ्ठल हे नाव म्हणजे त्या ईश्वराने धारण केलेला एक वेश आहे. तो मुळात आत्माराम आहे, म्हणजे तो तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अंतरात रमणारा आत्मा आहे. तो पंढरीत विटेवर उभा असला तरी त्याचे खरे निवासस्थान आपले हृदय आहे. आजचा नैतिक धडा, बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सत्याला महत्त्व देणे. डिजिटल युगातील संदर्भ. आज आपण फिल्टर्स आणि सोशल मीडिया प्रोफाईल्सच्या आभासी जगात जगतो आहोत. बाह्य सौंदर्याच्या मागे लागून आपण आंतरिक मूल्ये हरवत आहोत. वास्तविक उदाहरणे. आज आपण सोशल मीडियावर फिल्टर्स लावून स्वतःला सुंदर दाखवतो, पण घरात नात्यांमध्ये कटुता असते. याउलट ज्या घरात एकमेकांच्या आतील माणसाचा आदर केला जातो तिथेच विठ्ठल सुख नांदतो. एखादी कंपनी फक्त चकचकीत ऑफिस आणि ब्रँडिंगवर लक्ष देते, बाह्य रूप, पण कर्मचाऱ्यांच्या कल्याणाकडे दुर्लक्ष करते. याउलट ज्या कंपनीची संस्कृती आत्मारामसारखी पारदर्शक असते तीच दीर्घकाळ टिकते. जसा समुद्र हा अथांग आहे, पण आपण त्याला ओळखण्यासाठी लाट हे नाव देतो. लाट म्हणजे समुद्राने घेतलेला वेश आहे. तसेच निराकार परमेश्वर जेव्हा भक्तासाठी आकार घेतो तेव्हा तो विठ्ठल होतो. आधुनिक संदर्भ. आजच्या धावपळीच्या युगात आपण शांती बाहेर शोधतोय. हा चरण सांगतो की ज्याला तुम्ही मंदिरात शोधत आहात तो तुमच्या आत आत्माराम रूपात शांत बसलेला आहे. स्वतःच्या अंतर्मनात डोकावणे हीच खरी पंढरीची वारी आहे. दुसरा चरण, पुंडलिक भाग्य वोळले संपूर्ण. दिननिशी कीर्तन विठ्ठल हरी. भावार्थ. पुंडलिकाचे भाग्य वोळले म्हणजे काय, तर त्याच्या मातृपितृभक्तीने प्रसन्न होऊन प्रत्यक्ष परब्रह्म त्याच्या दारात आले. नुसते आले नाही, तर भक्ताच्या प्रेमापोटी तिथेच स्थिरावले. जिथे अहोरात्र दिननिशी नामसंकीर्तन चालते तिथे दैवत स्वतःहून चालत येते. नैतिक धडा. कुटुंबाप्रती आणि समाजाप्रती असलेले कर्तव्य हीच खरी भक्ती. दिननिशी कीर्तन म्हणजे केवळ टाळ वाजवणे नव्हे, तर सतत सत्कृत्य करणे. डिजिटल युगातील संदर्भ. आपण तासनतास रील्स बघतो, पण शेजारी बसलेल्या वृद्ध पालकांशी बोलत नाही. वास्तविक उदाहरणे. एखादा तरुण परदेशात राहूनही तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या वृद्ध आई वडिलांच्या आरोग्याची आणि मानसिक सुखाची काळजी घेतो. तेच खरे पुंडलिक भाग्य. नैसर्गिक आपत्तीच्या काळात सोशल मीडियावर फक्त पोस्ट न टाकता प्रत्यक्ष जमिनीवर उतरून मदत करणारे लोक हे अहोरात्र कीर्तन करणारेच आहेत. एखादा कष्टाळू विद्यार्थी जेव्हा प्रामाणिकपणे अभ्यास करतो तेव्हा यश त्याच्याकडे स्वतःहून चालत येते. पुंडलिकाची कर्तव्य भक्ती इतकी मोठी होती की देवाला तिष्ठत उभे राहावे लागले. आधुनिक संदर्भ. वर्क इज वर्शिप. काम हीच पूजा हा संदेश इथे मिळतो. जर तुम्ही तुमचे कर्तव्य, पालकांची सेवा किंवा तुमचे काम निष्ठेने केले तर ईश्वरी कृपा तुमच्या आयुष्यात आपोआप वोळेल, म्हणजेच वृद्धिंगत होईल. तिसरा चरण, त्रैलोक्य उद्धरे ऐसी पवे त्वरे. कीर्तन निर्धारे तरुणोपाव. भावार्थ. या जगातील दुःख आणि भवसागरातून तरुण जाण्यासाठी कीर्तन, नामस्मरण हा सर्वात सोपा आणि खात्रीशीर निर्धार उपाय आहे. तरुणोपाव म्हणजे तरुण जाण्याचा उपाय. हे फक्त एका व्यक्तीसाठी नाही, तर संपूर्ण त्रैलोक्याचा उद्धार करण्याची ताकद यात आहे. नैतिक धडा. संकुचित वृत्ती सोडून सर्वांच्या कल्याणाचा विचार करणे. डिजिटल युगातील संदर्भ. इंटरनेटवर पसरणारी द्वेषमूलक भाषणे, हेट स्पीच रोखून सकारात्मकतेचा प्रसार करणे हाच आजचा तरुणोपाव आहे. वास्तविक उदाहरणे. ग्रामीण भागातील मुलांपर्यंत इंटरनेटच्या माध्यमातून शिक्षण पोहोचवणे, जेणेकरून त्यांचे संपूर्ण कुटुंब गरिबीतून उद्धरेल.
ग्लोबल वॉर्मिंगच्या काळात एक झाड लावणे हा संपूर्ण जगाला त्रैलोक्य वाचवण्याचा नैतिक उपाय आहे. जशी एक छोटीशी बोट हजारो लोकांना अथांग समुद्र पार करून देऊ शकते, तसेच विठ्ठल नावाचे जहाज संसाराच्या संकटातून आपल्याला सुखरूप बाहेर काढते. आधुनिक संदर्भ. आजच्या डिप्रेशन आणि स्ट्रेसच्या काळात सकारात्मक विचारांचे आणि नामाचे मंत्रोच्चार हे मानसिक आरोग्यासाठी मेंटल वेलनेस रामबाण उपाय आहेत. नामस्मरण हे मनाचे डिटॉक्स आहे. चौथा चरण. पुण्य केले चोख तारिले अशेक, जनी वनी एकरूप वसे. भावार्थ. ज्याने अंतःकरण चोख शुद्ध ठेवून पुण्यकर्म केले, त्याला या देवाने पूर्णपणे अशेक तारले आहे. तो देव केवळ मंदिरात नाही, तर जनी लोकांमध्ये आणि वनी निसर्गात एकरूप होऊन वसलेला आहे. सर्वव्यापी ईश्वराची ही अनुभूती आहे. नैतिक धडा. भेदाभेद अमंगळ आहे. प्रत्येक जीवात ईश्वराचा अंश पाहणे हीच खरी नैतिकता. डिजिटल युगातील संदर्भ. सायबर बुलिंग आणि ट्रोलिंगच्या काळात दुसऱ्याच्या भावनांचा आदर करणे. वास्तविक उदाहरणे. कार्यालयांमध्ये ट्रान्सजेंडर किंवा अपंग व्यक्तींना सन्मानाने काम देणे हे जनी वनी एकरूप असण्याचे लक्षण आहे. जंगलातील वनी प्राण्यांवर होणारे अत्याचार रोखणे आणि पर्यावरणाशी एकरूप होणे. साखर जशी दुधात मिसळल्यावर वेगळी काढता येत नाही, तसा तो परमात्मा या सृष्टीच्या कणाकणात मिसळलेला आहे. त्याला पाहण्यासाठी डोळ्यांपेक्षा दृष्टी महत्वाची आहे. आधुनिक संदर्भ. हा चरण पर्यावरण रक्षण आणि मानवता शिकवतो. जर देव वनी निसर्गात आहे, तर झाडे तोडणे पाप आहे. जर तो जनी माणसात आहे, तर माणसाने माणसाशी प्रेमाने वागणे हीच खरी भक्ती आहे. पाचवा चरण. वेदाधिकमती ज्या रूपा गुंतती, तो आणूनी श्रीपती उभा केला. भावार्थ. ज्या परमात्म्याचे स्वरूप शोधताना वेदांची बुद्धी मती सुद्धा थकून गेली, जो शब्दांच्या पलीकडे आहे, त्या श्रीपतीला, लक्ष्मीपती विष्णूला भक्तांनी आपल्या प्रेमाच्या जोरावर पंढरीच्या वाळवंटात उभे केले. जे योग्यांना जमले नाही, ते भक्तांनी प्रेमाच्या बळावर साध्य केले. नैतिक धडा. ज्ञान हे क्लिष्ट नसावे, ते आचरणात आणण्यायोग्य असावे. डिजिटल युगातील संदर्भ. क्लिष्ट कायदे किंवा विज्ञानाची माहिती सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत ओपन सोर्स करणे. वास्तविक उदाहरणे. कठीण माहिती सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून देणे हा आधुनिक श्रीपती उभा करण्याचा प्रकार आहे. सामान्यांना गुंतवणुकीचे कठीण नियम सोपे करून सांगणे, जेणेकरून त्यांची आर्थिक फसवणूक टळेल. एक कठीण गणित जे मोठ्या विद्वानांना सुटत नाही, ते एखादा निष्पाप बालक आपल्या साध्या तर्काने सोडवतो. बुद्धीपेक्षा भाव मोठा असतो. आधुनिक संदर्भ. माहितीच्या स्फोटात इन्फॉर्मेशन एज आपण खूप शिकलो आहोत, पण तरीही आपण अशांत आहोत. हा चरण सांगतो की केवळ डेटा किंवा लॉजिकने देव किंवा सुख मिळत नाही, त्यासाठी इमोशनल इंटेलिजन्स आणि शुद्ध भावना लागतात. सहावा चरण. निवृत्तीचा सखा विठ्ठलरूप देखा, निरालंब शिखा गगनोदरी. भावार्थ. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, हा विठ्ठल माझा सखा मित्र आहे. तो कसा आहे? तर निरालंब, ज्याला कशाचाही आधार लागत नाही, जो स्वयंभू आहे. त्याची व्याप्ती गगनोदरी म्हणजे आकाशासारखी अफाट आहे. तो शून्यातून विश्व निर्माण करणारी एक तेजोमय शिखा ज्योत आहे. नैतिक धडा. स्वतःच्या आंतरिक शक्तीवर विश्वास ठेवा. कोणाच्याही गुलामगिरीत राहू नका. डिजिटल युगातील संदर्भ. अल्गोरिदम आणि जाहिरातींच्या आहारी न जाता स्वतःच्या विवेकाने विचार करणे. वास्तविक उदाहरणे. नोकरी शोधण्याऐवजी स्वतःच्या कल्पनेतून निरालंब उद्योग उभा करून इतरांना रोजगार देणे. नैराश्याच्या गर्तेत असताना कोणत्याही बाह्य व्यसनांचा आधार न घेता ध्यानाच्या माध्यमातून गगनोदरी शांतता मिळवणे. सूर्यप्रकाशासाठी कोणावर अवलंबून नसतो, तो स्वतः प्रकाशरूप असतो आणि जगाला प्रकाश देतो. तसा हा विठ्ठल आपल्या जीवनाचा आधार आहे. आधुनिक संदर्भ. आपण आज बाह्य गोष्टींवर, गॅजेट्स, लोक, पैसा अवलंबून आहोत. निवृत्तीनाथ महाराज आपल्याला सेल्फ रिलायंट, स्वावलंबी होण्याचा संदेश देतात. आपल्या आतली ती चैतन्य ज्योत ओळखा, जी कोणत्याही आधाराशिवाय प्रकाशू शकते. जीवनात बदल घडवण्यासाठी उपयोग. ऑफिसमध्ये असो किंवा घरी, प्रत्येक व्यक्तीत आणि कामात ईश्वर पाहण्याचा प्रयत्न करा. यामुळे कामाचा ताण कमी होऊन कामात गोडी निर्माण होईल. कीर्तन निर्धारे तरुणोपाव. ज्याप्रमाणे भक्तीसाठी निर्धार लागतो, तसाच आयुष्यातील ध्येय गाठण्यासाठीही लागतो. तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी भक्तीसारखाच ठाम निश्चय करा. पुंडलिकाने आईवडिलांची सेवा केली म्हणून देव त्याच्याकडे आला. आपल्या पालकांचा आणि गुरूंचा आदर करणे हाच जीवनात प्रगती करण्याचा खरा मार्ग आहे. आजच्या स्पर्धेच्या आणि धावपळीच्या युगात आपण विठ्ठल या संकल्पनेकडे केवळ एक मूर्ती म्हणून न बघता मानवता, अंतर्मनातील शांती आणि निसर्गाशी नाते या दृष्टीने बघायला हवे. हा अभंग आपल्याला स्वकडून सर्वकडे जाण्याचा मार्ग दाखवतो. सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या इन्स्टंट युगात आपल्याला शांतता हवी असते. आपण ती कॅफेमध्ये,
ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा नेटफ्लिक्समध्ये शोधतो. पण निवृत्तीनाथ महाराज या अभंगातून आपल्याला एका अशा इनर पीसकडे नेतात ज्याचा पासवर्ड आहे विठ्ठल नाम. निवृत्तीनाथ म्हणतात, विठ्ठल म्हणजे कोणी लांब राहणारा माणूस नाही, तो तुमच्या आत असलेला आत्माराम आहे. जसा एखादा गेम खेळताना तुमचा अवतार असतो, तसाच तो निराकार देव या जगात विठ्ठल या रूपात तुमच्याशी कनेक्ट व्हायला आला आहे. पुंडलिकाने काय केलं? त्याने फक्त आई वडिलांची सेवा केली. आजच्या भाषेत सांगायचं तर त्याने स्वतःच्या कर्तव्याला रिस्पॉन्सिबिलिटी प्राधान्य दिलं. जेव्हा तुम्ही तुमचं काम 100% निष्ठेने करता, तेव्हा सक्सेस विठ्ठल तुमच्यासाठी दारात येऊन थांबतो. तुम्ही जिममध्ये जाता शरीरासाठी, पण मनासाठी काय? कीर्तन म्हणजे देवाच्या नावाचा जप. हे एक प्रकारचं पॉझिटिव्ह अफर्मेशन आहे. दिवसभर डोक्यात चालणाऱ्या नकारात्मक विचारांना, निगेटिव्ह थॉट्स बाहेर काढण्याचा हा सर्वात सोपा तरुण उपाय म्हणजे शॉर्टकट आहे. द युनिव्हर्सल कनेक्टिव्हिटी पर्स्पेक्टिव्ह हा अभंग सांगतो की देव केवळ देवळात नाही, तो जनी लोकांत आणि वनी निसर्गात आहे. म्हणजे काय? तर पर्यावरणाचे रक्षण करणे, प्राण्यांवर प्रेम करणे आणि लोकांशी आदराने वागणे हीच खरी भक्ती. ही इको फ्रेंडली आणि ह्युमॅनिस्टिक भक्ती आहे. ज्ञानापेक्षा फील महत्वाचा. एक्सपिरियन्स ओव्हर थ्योरी. वेदांनाही जे समजलं नाही ते भक्तांच्या प्रेमाला समजलं. म्हणजे काय? तर गुगलवर सर्च करून जे ज्ञान मिळत नाही ते एक्सपिरियन्स करून मिळतं. विठ्ठल ही चर्चेची गोष्ट नसून ती अनुभवायची व्हाईब आहे. हा अभंग आपल्याला सांगतो की लाईफमध्ये कितीही स्ट्रगल असला तरी तुमच्या आत असलेल्या त्या विठ्ठलाशी सेल्फ कॉन्फिडन्स कनेक्ट व्हा. तो तुमचा सखा बेस्ट फ्रेंड आहे. आजची कृती कॉल टू ॲक्शन. संतांनी सांगितलेला हा विठ्ठल केवळ पंढरपुरात नाही, तो तुमच्या कर्मात आणि तुमच्या शांत स्वभावात आहे. निवृत्तीनाथ म्हणतात, त्या गगनोदरी असलेल्या परमात्म्याला आपण आपल्या भक्तीने आपल्या मनात उभे करू शकतो. मित्रांनो, निवृत्तीनाथ महाराजांनी दिलेला हा विठ्ठल केवळ टाळ मृदंगात नाही, तर तो आपल्या कामात, आपल्या प्रामाणिकपणात आणि आपल्या सामाजिक बांधिलकीत आहे. चला तर मग या डिजिटल युगात केवळ लाईक आणि शेअर न करता आपल्या कृतीतून विठ्ठलमय होऊया. मित्रांनो, आजचा दिवस आपण एक प्रयोग करूया. आज दिवसभर तुमच्याशी कोणीही कितीही चुकीचे वागले किंवा तुम्हाला राग येईल अशी परिस्थिती निर्माण झाली तरी 1 मिनिट शांत राहा आणि मनात विठ्ठलाचे नाव घ्या. समोरच्याशी वाद न घालता केवळ स्मितहास्य करा. पहा, तुमच्या मनातली वारी आजच सुरू होईल. धन्यवाद. सहजासहजी मिळत नाही ती संतकृपा आणि सहजासहजी सुटत नाही ती विठ्ठल ओढ. संतांची वाणी म्हणजे निव्वळ अक्षरे नाहीत, तर ती काळजावर पडलेली अथांग भक्तीची थाप आहे. भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून आम्ही शब्दांचा बाजार नाही तर विचारांचं लेणं मांडतोय. ज्यांना ही ओढ मनापासून वाटतेय त्यांनीच सोबत या. कमेंटमध्ये विठ्ठल या नामाचा गजर करा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.